नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतो आपला टॉपिक, तो म्हणजे काय कॉमन एक्सप्रेशन. आणि त्याच्यामधला जो आपला आजचा पार्ट आहे तो आहे पार्ट 2. काय आहे पार्ट 2. आता आपल्याला बघायचं आहे, जो आता बघा आता आजचा जो पहिला आहे कॉमन एक्सप्रेशन तो आहे ओके बाय मी. काय आहे ओके बाय मी. आता याचा अर्थ काय होतो, इट्स फाईन. बरोबर, इट्स फाईन म्हणजेच काय ठीक आहे. मराठीमध्ये पण त्याला काय म्हणू, ठीक आहे. म्हणजे मी एखाद्या गोष्टीसाठी काय सहमत आहे असं त्याला म्हणता येईल. जसं की आता काही याच्यावर एक्झाम्पल दिलेले आहेत. एक्झाम्पल पण थोडेसे कसे एका कन्व्हर्सेशनच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. बरोबर, सिच्युएशनशिप मध्ये आपण त्याला काय सिच्युएशन आहेत त्या सिच्युएशन बद्दल आपल्याला सांगायचं आहे. तर अशा फॉर्मॅटमध्ये आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत. जसं की बघा, फ्रेंड 1 आहे, फ्रेंड 2 आहे. बरोबर, आता पहिला फ्रेंड काय म्हणतो त्याला, हाऊ अबाउट वी गो टू द मूव्हीज टू नाईट. म्हणजे काय वाटतं तुला की आज आपल्याला रात्रीला मूवीला जायचं आहे, आलं लक्षामध्ये. तर हाच पहिला फ्रेंडचा प्रश्न झाला. तर दुसरा फ्रेंड काय म्हणतो, दॅट साऊंड फन. म्हणजे इथं आनंदाची बातमी आहे. ओके बाय मी म्हणजे माझ्याकडनं काय आहे ओके बाय मी म्हणजेच काय इट्स फाईन म्हणजे काय ठीक आहे, म्हणजे मी काय सहमत आहे असा त्याचा अर्थ आहे. आता दुसरी सिच्युएशन बघा, टू फ्रेंड आर डिसाइडिंग वेअर टू गो फॉर डिनर. म्हणजे एक सिच्युएशन आहे, दोन मित्र ठरवत आहेत की रात्री आपल्याला जेवायला कुठं जायचं. बरोबर, म्हणजे काही खायला कुठं जायचं आहे अशी एक सिच्युएशन आहे. तर फ्रेंड पर्सन पहिला म्हणजे पर्सन समजा, फ्रेंड समजा किंवा पर्सन समजा, आलं लक्षामध्ये. तर पर्सन हे काय म्हणतो, हाऊ अबाउट वी गो टू द न्यू पिझ्झा प्लेस टू नाईट. म्हणजे कसं राहील की आपण जर एखाद्या नवीन पिझ्झा प्लेसला गेलो तर, म्हणजे नवीन ठिकाणी. पर्सन बी काय म्हणतो, ओके बाय मी म्हणजे माझ्याकडनं काय आहे ठीक आहे, सहमत आहे. आय हॅव बीन वॉन्टिंग टू ट्राय इट आउट. म्हणजे मी पण खूप दिवसापासून काय करत आहे, इच्छा आहे माझी की नवीन काहीतरी ट्राय करण्याची, ट्राय इट आउट, आलं लक्षामध्ये. असं काही सेंटेन्सचे अर्थ. आता सेंटेन्सेस थोडे मोठे मोठे आहेत, तुम्हाला थोडस घाबरल्यासारखं होईल, पण घाबरून जायचं काम नाही, प्रॅक्टिस केल्यानंतर येऊन जाईल, आलं लक्षामध्ये. टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. तर आता बघा नेक्स्ट आहे ब्रेक अ लेग. ब्रेक अ लेग. आता याचा अर्थ काय होतो, तुम्हाला वाटेल की ब्रेक अ लेग म्हणजे काय, पाय तोडायचा कोणाचा. नाही, पाय वगैरे काही तोडायचं आपल्याला काही कारण नाही, आलं लक्षामध्ये. ब्रेक अ लेगचा अर्थ होतो इंग्लिश भाषेमध्ये गुड लक. बरोबर, आता कधी कधी आपला मित्र मैत्रीण एखाद्या परीक्षेला जात असेल तर तेव्हा आपण काय म्हणतो, ऑल द बेस्ट. बरोबर, ऑल द बेस्ट, गुड लक. तर त्याला आपण काय म्हणतो, ब्रेक अ लेग सुद्धा म्हणू शकतो. जसं की एक्झाम्पल बघा, आता ब्रेक अ लेग काय सांगितलं, गुड लक, आलं लक्षामध्ये. आता एक्झाम्पल बघा, इथं पण काय दोन सिच्युएशन आहेत, बिफोर स्कूल प्ले आणि बिफोर अँड ऑडिशन. आता पहिली सिच्युएशन बघा काय म्हणते, बिफोर स्कूल प्ले. आता एखाद्या शाळेच्या स्पर्धा असतील, बरोबर, खेळण्याच्या स्पर्धा म्हणजे स्पोर्टच्या. तर टीचर काय म्हणतो, ऑल राईट एव्हरीवन, यू आर ऑल गोइंग टू डू ग्रेट टू नाईट. ब्रेक अ लेग म्हणजे ठीक आहे सगळेजण, की तुम्ही आज काय करणार आहात सगळेजण, आजची जी रात्र आहे ती कशी एकदम ग्रेट होणार आहे तुमच्यासाठी. मग काय म्हणतो टीचर, ब्रेक अ लेग म्हणजे काय करा, ती गोष्ट काय करा, तुम्ही क्रॅक करा, अचीव करा ती गोष्ट, ऑल द बेस्ट त्याच्यासाठी, आलं लक्षामध्ये. असे काय म्हणतात, टीचर म्हणतात. मग स्टुडंट काय म्हणतो, थँक्स, वी आर रेडी टू गिव्ह आवर बेस्ट परफॉर्मन्स. थँक्स म्हणजे धन्यवाद, आम्ही पण रेडी आहोत त्यासाठी, आमचा बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी, असा काय होईल याचा अर्थ, आलं लक्षामध्ये. आता बघा दुसरी सिच्युएशन काय म्हणतो, बिफोर अँड ऑडिशन. आता एखाद्या गोष्टीची काय असेल, ऑडिशन असेल, तर कोच काय म्हणतो, रिमेंबर स्टे कॉन्फिडंट अँड ब्रेक अ लेग ड्युरिंग युअर ऑडिशन. बरोबर, रिमेंबर लक्षात ठेवा, स्टे कॉन्फिडंट अँड ब्रेक अ लेग ड्युरिंग युअर ऑडिशन. आणि ती तुमची ऑडिशन आहे ती कशी करा, चांगली परफॉर्म करा, गुड लक त्यासाठी, असा काय त्याचा अर्थ होईल. तर परफॉर्मर काय म्हणतो, आय विल डू माय बेस्ट म्हणजे मी काय करेल, मी माझा बेस्ट देईल. आणि थँक्स फॉर युअर सपोर्ट, थँक्स फॉर द सपोर्ट. आणि तुमचा जो सपोर्ट आहे त्यासाठी काय आहे, मी तुमचा आभारी आहे, आलं लक्षामध्ये. असे काय सेंटेन्सचे अर्थ. सेंटेन्सेस लॉंग आहेत, बरोबर, थोडस कठीण जाईल, पण प्रॅक्टिस केल्यानंतर काय होईल, एकदम येऊन जाईल, आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे डेड टायर्ड. डेड टायर्ड. आता डेड टायर्डचा अर्थ काय होतो, एक्झॉस्टेड. डेड म्हणजे मेल्यासारखं नाही असा अर्थ होतो का, नाही, स्लँग वर्ड म्हणतो पण याला. आता डेड टायर्डचा अर्थ काय होतो, एक्झॉस्टेड. आणि एक्झॉस्टेड आता म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर मराठीमध्ये अर्थ काय होईल, थकून जाणे, एकदम म्हणजे खूप वाईट परिस्थितीमध्ये थकून जाणे. बरोबर, तर आता एक्झाम्पल बघा,
बाय द एंड ऑफ द वीक, बाय एंड ऑफ द वीक शी इज ऑलवेज डेड टायर्ड फ्रॉम वर्किंग लेट एव्हरी नाईट. बरोबर. आता जो सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये की जी शेवटचा म्हणजे शेवट बाय द एंड ऑफ द वीक म्हणजे आठवड्याच्या शेवटी काय होतं, शी ऑलवेज डेड टायर्ड म्हणजे ती काय होते एकदम थकून जाते. बरोबर. फ्रॉम वर्किंग लेट एव्हरी नाईट म्हणजे कामापासून, म्हणजे रोज रोज तेच ते रात्रीचं लेट नाईट काम करून त्याच्यामुळे ती काय करते, आठवड्याच्या शेवटी एकदम थकून जाते. असा एका सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट सेंटेन्स, ही वॉज डेड टायर्ड आफ्टर रनिंग द मॅरेथॉन सो ही डिसाइडेड टू रेस्ट फॉर द एंटायर डे. आता तो एकदम थकून गेला कशामुळे, आफ्टर रनिंग मॅरेथॉन, तर तो मॅरेथॉन मध्ये धावलेला त्याच्यामुळे काय झालं, डेड टायर्ड म्हणजे पूर्ण त्याची एनर्जी संपून गेली, एकदम थकून गेला. तर त्याने काय केलेलं, सो ही डिसाइडेड टू रेस्ट फॉर द एंटायर डे म्हणजे त्यानं आता डिसाईड केले की आज आपल्याला पूर्ण दिवसभर काय करायचं आहे, रेस्ट करायचं आहे, म्हणजेच काय आराम करायचा आहे. असा काल सेंटेन्सचे अर्थ होते. आलं लक्षामध्ये. आता बघा नेक्स्ट आहे हिट मी अप. आता हिट म्हणजे काय, मारणे. तुम्ही मला की हे काय, हिट मी अपचा अर्थ काय होतो, कॉन्टॅक्ट मी म्हणजे मला कॉन्टॅक्ट करा असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे हे स्लँग वर्ड आहेत. तुम्हाला असं वाटेल की हिट म्हणजे मारणे होते आणि तुम्ही काय सांगता की हिट मी अप म्हणजे काय, कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट करणे. आलं लक्षामध्ये. आता एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पल वरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येतील. तर आता बघा दोन सिच्युएशन, एक आहे मेकिंग प्लॅन आणि दुसरा आहे आस्किंग फॉर हेल्प. आता बघा जेव्हा आपण एखादा प्लॅन करतो बरोबर, तर तेव्हा तसं त्याशी रिलेटेड एक सेंटेन्स आहे. आता काय म्हणतो, हे आय एम फ्री धिस वीकेंड, हिट मी अप इफ यू वॉन्ट टू हँग आउट. बरोबर. तो काय म्हणतो, आय एम फ्री धिस वीकेंड म्हणजेच काय, हे आय एम फ्री धिस वीकेंड म्हणजे मी या आठवड्यामध्ये कसं आहे, फ्री आहे. हिट मी अप इफ यू वॉन्ट टू हँग आउट आणि मला हिट मी अप म्हणजे काय, मला कॉन्टॅक्ट करा. बरं, मला कॉन्टॅक्ट कर जर तू काय असेल तर इफ म्हणजे तुला हँग आउट करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू हँग आउट म्हणजेच काय, फिरायला जाणे, कुठेतरी म्हणजे रिलॅक्स होणे, असं त्याला काय असाचा अर्थ होतो. असं लक्षामध्ये. एक्झाम्पल पुन्हा बघा, हे आय एम फ्री दिस वीकेंड, हिट मी अप इफ यू वॉन्ट टू हँग आउट. बरोबर. म्हणजेच मी या आठवड्यामध्ये काय आहे, फ्री आहे, माझ्याकडे खाली वेळ आहे, तर मला काय करा, हिट मी अप म्हणजेच काय, कॉन्टॅक्ट कर मला जर तुला कुठेतरी फिरायला जायचं असेल. लक्षामध्ये. असा याचा अर्थ काय होतो, अर्थ. नेक्स्ट बघा, आस्किंग फॉर हेल्प म्हणजे एखाद्याला मदत आपल्याला म्हणजे एखाद्याला मदत म्हणजे एखाद्याला मदत विचारता वेळेस आपण असे सेंटेन्स वापरू शकतो. आता पर्सन ए काय म्हणतो, इफ यू नीड एनी हेल्प विथ युअर होमवर्क हिट मी अप. जर तुम्हाला एखादी मदत लागली विथ युअर होमवर्क म्हणजे कशाशी संबंधित, तुझ्या होमवर्कशी संबंधित, तर हिट मी अप म्हणजेच काय, कॉन्टॅक्ट कर. तर मला काय कर, तू कॉन्टॅक्ट कर. आलं लक्षामध्ये. पर्सन बी काय म्हणते, थँक्स आय माइट आस्क यू सम क्वेश्चन्स लेटर म्हणजेच काय, मी तुला नक्की विचारेन नंतर, मी तुला म्हणजे मी तुझा आभारी आहे आणि आय माइट आस्क यू सम क्वेश्चन्स लेटर आणि मी तुला प्रश्न विचारेल थोड्या वेळानंतर. आलं लक्षामध्ये. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे इट्स ऑन मी. तर याचा अर्थ काय होतो, आय पे फॉर इट म्हणजे काय, जे बिल आहे. बरोबर. आता एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो, कुठं तुम्ही गेले तर इट्स ऑन म्हणजे मी पे करेल, तर तेव्हा तुम्ही काय म्हणू शकता, इट्स ऑन मी. एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पल वरून अजून लक्षात येईल. जसं की दोन सिच्युएशन आहेत, डायनिंग आउट आणि ट्रीटिंग समवन. पहिली सिच्युएशन काय आहे, डायनिंग आउट. आता डायनिंग आउट मध्ये काय, पर्सन ए काय म्हणतो, थँक्यू फॉर हेल्पिंग मी विथ माय प्रोजेक्ट. आता माझा एक प्रोजेक्ट आहे, तर एखाद्याने मला हेल्प केली तर मी त्याला म्हणेल की थँक्यू फॉर हेल्पिंग मी विथ माय प्रोजेक्ट. लक्षामध्ये. तर पर्सन बी काय म्हणतो, नो प्रॉब्लेम. बरोबर. ऍट ऑल, लेट्स ग्रॅब डिनर टू सेलिब्रेट आणि चला आपण काय करू, डिनर घेऊया आणि सेलिब्रेट करूया आणि त्याचं जे पेमेंट आहे, इट्स ऑन मी म्हणजे मी काय, त्याचं जे पेमेंट आहे ते काय करेल, मी भरेल. लक्षामध्ये. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे ट्रीटिंग समवन. काय आहे, ट्रीटिंग समवन. आता पर्सन ए काय म्हणतो, आय फील बॅड फॉर नॉट पेईंग फॉर माय शेअर. आता दोघांनी काहीतरी ऑर्डर केलं बरोबर एखाद्या हॉटेलमध्ये, तर एकाकडे पैसे नाहीत, एकाकडे आहेत. बरोबर. तर तो काय म्हणतो, ज्याच्याकडे पैसे नाहीत तो काय म्हणतो, आय फील बॅड, मला थोडंसं वाईट वाटत आहे, नॉट पेईंग फॉर माय शेअर म्हणजे माझा शेअर पे करतो का नाही करत. तर पर्सन बी काय म्हणतो, इट्स ऑन मी म्हणजे ते सोडून दे, मी भरेल त्याचं टुडे. बरोबर. मी आज भरेल.
आणि कन्सिडर इट अ ट्रीट म्हणजे मी तुला काही ट्रीट दिली आलं लक्षामध्ये, असं कन्सिडर कर. आलं लक्षामध्ये, असे सेंटेन्सचे अर्थ होते. होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो पण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आलं लक्षामध्ये. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.